आईच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाचा खून, अवघ्या 8 तासांत आरोपी जेरबंद। धुळे शहरातील अवधान परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 8 तासांत अटक केली आहे। दिनांक 24 मे 2026 रोजी रात्री 9:30 ते दिनांक मे 25 रोजी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान निंबानगर, अवधान येथील दिनेश प्रदीप वेंदे व 19 याने त्याच्या आईचे किशोर वसंत धापटे यांच्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून रागाच्या भरात किशोर धापटे यांच्या पोटात चाकूने वार केले। या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी विशेष पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केले। पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुडावत तालुका शिंदखेडा येथील जंगल परिसरातून आरोपी दिनेश प्रदीप वेंदे यास शिताफीने ताब्यात घेतले। खून प्रकरणातील आरोपीस अवघ्या 8 तासांच्या आत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून पुढील कारवाईसाठी आरोपीस मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील मोहाडीनगर पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, पोलीस उपनिरीक्षक श्याम निकम आणि पोलीस अंमलदार दिनेश परदेशी, तुषार सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, संदीप कदम व मयूर थोरात अशांनी केली आहे।